हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लेखा व कोशागार भरती विविध टप्प्यांमध्ये पार पडलेली आहे आणि वेगवेगळ्या विभागांची एक्झाम वेगवेगळ्या वेळेत झालेली आहे आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ती पार पडलेली आहे आणि तुम्हाला आन्सर कीसुद्धा मिळालेली आहे त्याची आणि आन्सर की चेक करून तुम्हाला माहितीसुद्धा पडली असेल तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते. तर विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ तयार केलेली आहे, जे की तुम्ही कोणत्याही झोनचे असू द्यात, जसे की संभाजीनगर, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण विभाग, कोणत्याही विभागातून तुम्ही जर एक्झाम दिलेली असेल आणि तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सेफ आहात की नाही, तुम्हाला आलेला जो स्कोर आहे त्यामध्ये तुमचं होईल की नाही होईल, हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर एक साधारण विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ तयार केलेला आहे. जेमतेम 2-4 मार्काचा फरक पडू शकेल, पण कट ऑफ याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी सुद्धा लागणार नाही, याची तुम्ही एक तुम्हाला म्हणजे माहिती असू द्यावी. आणि एक्सपेक्टेड कट ऑफ नुसतं आपण वरच्या वर तयार करत नाही, तर मी सर्व पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि एका विद्यार्थ्याने मला त्याचा पेपर पाठवलेला आहे आणि त्याने किती प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्यापैकी किती बरोबर आलेले आहेत हे सुद्धा चेक केलेलं आहे मी. आणि बाकी विभागाचे पेपरसुद्धा मी चेक केलेले आहे. पण मला हा कोकण विभागाचा जो पेपर होता, पर्टिक्युलरली 6/5/2025 आणि शिफ्ट आहे त्याची 5 ते 7, हा पेपर थोडा इतर पेपरपेक्षा थोडासा मला मॉडरेट वाटला, त्यामुळे हा पेपर मी तुमच्यासमोर मांडला आहे. आणि ह्या पेपरवरून मला एक असा अंदाज बांधला आहे की मी ऑल ओव्हर जर पेपरची काय कट ऑफ लागेल. आणि कसं आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम झाल्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन म्हणजे पेपरचं नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे. तर मी तुम्हाला जो कट ऑफ सांगणार आहे एक्सपेक्टेड, तो तुमच्या रॉ स्कोअरवर डिपेंड असेल. म्हणजे तुम्हाला आता प्रश्नपत्रिकेनुसार किती मार्क्स आलेत ते काउंट करून तो असणार तुमचा कट ऑफ. आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे 10पर्यंत मार्क्ससुद्धा वाढू शकतात, 10 कोणाची 20पर्यंतसुद्धा वाढू शकतात. कारण ज्या शिफ्टची पेपर काठीण्य होता त्या शिफ्टला थोडा जास्त फायदा होईल इतर शिफ्टच्या मानाने. तर मी हा पेपर घेतला आहे, मला थोडा इतर पेपरच्या मानाने थोडासा म्हणजे थोडासा मॉडरेट वाटला, त्यामुळे मी हा पेपर तुमच्यासमोर मांडतो. आणि याच्यावरून एक आपण एक्सपेक्टेड कट ऑफ तयार करूयात. तर सुरुवातीला आपण हा पेपर पाहूयात आणि नंतर तुम्हीच ठरवा की तुमचा पेपर कसा याच्यापेक्षा थोडा सोपा होता की हार्ड होता. पण माझ्या मतानुसार थोडासा हा मॉडरेट होता इतर पेपरपेक्षा. तर ह्या पेपरवरून थोडंसं एक अंदाज बांधलेला आहे. तर सुरुवातीला आपण एक बघूयात. आता हे बघा, मराठीचे प्रश्न काही हे बघा, वाचा तुम्हीच. खूप सुंदर भरतकाम केलेले आहे. याच्यामध्ये वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधायचे आहेत. उत्तरं दिलेलीच आहे ऑलरेडी, मुलांनी बरोबरसुद्धा दिलेलं आहे. आणि मराठी विषय असला तरी सोपा आहे असं आपण म्हणणार नाही, कारण याच्यामध्ये असे काही शब्दार्थ आले होते, सिनॉनिम्स आले होते, म्हणजे तर त्याचे अर्थ लावणं थोडं कठीण होतं, म्हणजे ऑप्शनमधून शोधून त्याचं उत्तर देणं थोडं कठीण होतं. आता याचा हाच प्रश्न जरद करू, याचं उत्तर आहे अशक्त व्यक्ती. तर परीक्षेच्या टायमामध्ये थोडंसं आपल्याला प्रेशर असतो आणि आपण त्याचा अर्थसुद्धा व्यवस्थित लावू शकत नाही. तर या मुलाने बरोबर लिहिलं आहे. ॲक्च्युली जे मराठीचे टीचर आहेत त्यांनासुद्धा हा उत्तर द्यायला थोडंसं अवघड जातो, पण या मुलाने उत्तर दिलं ते थोडं व्यवस्थित दिलेलं आहे. त्यामुळे आणि हा मुलगा बरेच एक्झाम या मुलाने काढलेले आहेत. कंबाईन मेन्ससाठी सुद्धा हा क्वालिफाय आहे. याची उद्या एक्झाम असणार आहे. तर हा जरद करू, मी म्हणतो एखादा टॉपर विद्यार्थीच हा प्रश्नाचं उत्तर करू शकतो किंवा मग एखाद्याचा टोलासुद्धा लागू शकतो, तुक्कासुद्धा लागू शकतो. तर याचा तुक्का लागला की याने व्यवस्थित दिलं हे यालाच माहिती, पण बरोबर आलं उत्तर याचं. म्हणजे मराठीमध्ये असे सुद्धा प्रश्न आहेत की ते त्यामध्ये कन्फ्यूज होऊन म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे विद्यार्थ्याचे मार्क्स कमी होऊ शकतात.
प्रश्न दुसरा आहे. आता हे नॉर्मल हे सगळे प्रश्न सगळेजण सोडू शकतात. हे असे काही प्रश्न आहेत. आता हा दुसऱ्याच्या ताब्यात असलेला शब्द, आता हा प्रश्न या विद्यार्थ्याने चुकीचा केला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं मुलांमध्ये, अंकित किंवा उपकृत. तर हा मुलगा उपकृतमध्ये कन्फ्यूज झालेला दिसते मला, अंकितमध्ये. तर दुसऱ्या ताब्यात असलेला अंकित आहे, तर हे प्रश्न चुकलेला आहे. म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत की जे कन्फ्यूज आहे. मराठी विषय असला तरी त्यामध्ये 4 ते 5 सहज विद्यार्थी चुकलेले आहेत. त्यामुळे असं समजू नका की मला इतके आहे तर माझं होईल की नाही. तर आपण बघूच पुढे जाऊन, मी सांगतोच तुम्हाला. आता हे काही प्रश्न आहेत ते इझी आहेत सर्वच. आता भद्रेश्वर दक्षिती, हा प्रश्नसुद्धा जे मराठीचे टीचर आहेत त्यांनासुद्धा थोडंसं त्याचा अर्थ लावायला थोडा जड जाईल. तर या मुलांनीसुद्धा हा चुकीचाच केलेला आहे, कारण याला अर्थ समजलेला नसेल. तर भद्रेश्वरी दीक्षिती म्हणजे काय होतं, तर मध्यस्थी करणे. आणि इथं कसे ऑप्शनसुद्धा मनुष्य दिलेले आहेत ना, तर त्या तिन्हीपैकी म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कन्फ्यूज होईल. म्हणजे तिन्हीपैकी एक उत्तर लावेल. मध्यस्थी करणे हा उत्तर सहसा प्रत्येकजण लावायला टाळेलच, कारण ते थोडं वेगळं वाटतं आणि चुकून एखादा विद्यार्थी लावेल तर लावेल, परंतु टॉपर विद्यार्थ्याचं तर हा चुकू शकतो, कारण त्यांचं म्हणजे एक तर्क वेगळ्या पद्धतीने लावतो प्रत्येकजण उत्तर देण्याच्या वेळेस. असे बरेच काही असे प्रश्न आहेत मराठीमध्ये जे की कन्फ्यूज करतात. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आर्टिकल्स आहेत, तर इझी आहेत म्हणा आर्टिकल्स वगैरे. काही असे शब्द आहेत की जे ज्यांना सेंटेन्सचा अर्थ लावला तेच त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. त्या मुलाचे बरेच प्रश्न बरोबर आहे. इंग्लिश ठीक आहे. आता द टीम वर्क डेव्हलप सोल्युशन टू द प्रेसिंग इश्यूज. टीम वर्क म्हटलं तर ते कोलॅबरेटलीच असणार आहे, म्हणजे एकत्रपणे येऊनच ते विकास करू शकतात त्या गोष्टीचा. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला सेंटेन्सचा अर्थ लावता येत नाही तोपर्यंत प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजता येणार नाही. त्यामुळे असे प्रश्न आहेत, सोपे आहेत, काही मॉडरेट आहेत. इथं पण प्रश्नाचा म्हणजे सेंटेन्सचा अर्थ कळल्याशिवाय उत्तर येऊ शकत नाही, तर या मुलाला समजलं नाही, हे उत्तर चुकलं याचं. हे आर्टिकल्सवर प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता. हे बघून घ्या तुम्ही. पॅराजम्पलिंगवर, आता पॅराजम्पलिंग बऱ्याच चुकलेले आहेत. आणि जी केमध्ये सुद्धा बघा, न्यायसंहिता, आता इंडियन पिनल कोडला काय म्हटलेलं आहे, असे बरेच प्रश्न आहेत, तुम्ही बघू शकता ह्या. आणि पॉज करून बघा वाटल्यास नंतर. आणि मॅथमॅटिक्सचे प्रश्न, रिझनिंगचे प्रश्न, टेबल चार्ट आहे, रिझनिंगचे प्रश्न, असे प्रश्न आहे. तुम्ही नंतर पॉज करून बघू शकता. मी तुम्हाला हार्ड प्रश्न दाखवतोय. आता हा प्रश्न थोडा म्हणजे व्यवस्थित शांतरित्या सोडला तर सोपा आहे, नाहीतर मग थोडा हार्ड जाईल. असे काही प्रश्न होते की जे कन्फ्यूज होते मुलांना. म्हणजे जेमतेम सांगतो मी, मुलाला मराठीमध्ये सुद्धा जो टॉपर विद्यार्थी असेल त्यांनी हार्डली 21 किंवा 22 प्रश्न बरोबर केले, 21 मिनिमम बघा. आणि जी केमध्ये पण इझी टू मॉडरेटच आहे, एवढं काही हार्ड नाही आहे. आणि हा रुकार हा शब्दसुद्धा बघा, रुकारचा अर्थ खूप कन्फ्यूज करण्यासाठी आहे. रुकार कोणाला असं वाटतं की त्याचा अर्थ नकार होईल, पण रुकारचा अर्थ होकार होतो आणि त्याचा विरुद्ध अर्थ होतो नकार. त्यामुळे इथं पण कन्फ्यूज झालेला दिसतो ह्या विद्यार्थी, आणि बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात या ठिकाणी. तर असे प्रश्न बऱ्याच जणांचे चुकलेले आहेत. आणि मध्यपक्ष, शुक्लपक्ष हे जे आहेत, आणि हरिण्स हे सोपीच आहे. पॅसेजवर काही जणांना वेळ मिळाला नाही असे बोलतात बरेच विद्यार्थी. काही जणांना वेळ मिळाला नाही पूर्ण पॅसेज सोडवायला, कारण त्यामध्ये त्या सेक्शनमध्ये आणखी बरेच प्रश्न हार्ड होते. त्यामुळे पॅसेज वाचून सोडवायला थोडा वेळ अपुरा पडला फक्त या सेक्शनला. पॅसेजच्या सेक्शनला त्यांना टाईम मिळाला नाही, बाकी ऑल ओव्हर सेक्शनला त्यांना टाईम मिळाला, पण असे प्रश्न होते की ते कन्फ्यूज करणारे होते, तर त्यामुळे ते पण बरेचपैकी चुकले. तर ओव्हरऑल मी असं सांगेल की पेपर हा थोडासा इतर पेपरांपेक्षा, इतर झालेल्या सगळ्या विभागाच्या पेपरपेक्षा थोडासा मॉडरेट होता. आणि यावरून जर आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ करण्याचा विचार जर केला तर मी असं म्हणेन, हे तुम्ही बघू शकता. पेपर अगदी पूर्णपणे बघून घ्या. पेपर आहे मॉडरेट थोडा इतर पेपरपेक्षा.
तर हा इथं पेपर पूर्णपणे संपलेला आहे. तर या विद्यार्थ्याचे टोटल प्रश्न आहे विद्यार्थ्याचे बरोबर आले आहे, जे मी चेक केलेलं आहे. तुम्ही याच्यानंतर चेक करू शकता. या विद्यार्थ्याचे टोटल प्रश्न बरोबर आले आहे 79. आणि या विद्यार्थ्याने जवळजवळ बऱ्याच एक्झाम क्वालिफाय केलेल्या आहेत. कंबाईन ग्रुप बीची एक्झामसुद्धा त्यांनी क्वालिफाय केलेली आहे. आणि बऱ्याच SCGL वगैरे ह्या एक्झामसुद्धा त्यांनी क्वालिफाय केलेल्या आहेत. तर त्याने क्वालिफाय केलं आहे म्हणून मी हे सांगत नाही, पण त्याने 79 हा स्कोर केलेला आहे. आणि हा स्कोर जो आहे हा चांगला स्कोर आहे, साधा स्कोर नाही आहे. तर ह्यावरून असं मला एक सांगता येईल की तुम्ही ओपन असा किंवा कॅटेगरीमध्ये असा किंवा काही असा, तुमचा जर रो स्कोर ओपन मुलाचा जो रो स्कोर असेल ओपन मुलांचा, त्या मुलांनी 78 ते 80 रो स्कोर सांगतो मी, म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर याच्यामध्ये तुमचे मार्क्स नक्कीच वाढणार आहेत. आणि हे प्रश्न सांगतो मी, हे प्रश्न आहेत 78 ते 80 प्रश्न ज्या मुलांचे ओपनमध्ये आहे त्यांचे बरोबर आलेले आहेत, त्या मुलांना स्वतःला सेफ समजावं. कारण 78 ते 80 मार्क्स प्रश्न बरोबर येणं हे म्हणजे टॉपर विद्यार्थ्याचीच लक्षण आहे. टॉपर विद्यार्थीच एवढे मार्क्स गेन करू शकेल असं मला वाटतं. तर ज्या विद्यार्थ्याचा रॉ स्कोर 78 ते 80 आहे त्या विद्यार्थ्यांनी डोळे लावून आनंद साजरा करावा असं मला वाटतं. कारण ते पास होणार आहे आणि जागा पण भरपूर आहेत ऑल ओव्हर. जर आणि तुम्ही कोणत्याही विभागाचे असा जेथे एवढाच रॉ स्कोर ज्या मुलाचा असेल ते सेफ आहेत असं मला वाटतं. कारण तुम्ही मराठीचा विचार केला, मराठीमध्ये जर विद्यार्थ्याला कितीही चांगला अभ्यासू मुलगा असला त्याचे 3 ते 4 चुकलेलेच आहेत. मग मी सरासरी नाही, टॉपर विद्यार्थी असेल 21 ते 22 घेऊ शकतो मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये एवढ्या चुका आहेत मुलांच्या, कन्फ्युजन भरपूर आहे, तरीही मी त्याला 17 ते 18 टॉपर विद्यार्थी 17 ते 18. आणि मॅथ रिझनिंग जे आहे त्याच्यामध्ये 19 ते 21 चांगला विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. 19 ते 21पर्यंत टॉपर विद्यार्थी 19 ते 21. आणि आपल्याला GKचा पण GK काही विद्यार्थ्यामध्ये खूप चांगला असतो, तरीही कितीही चांगला विद्यार्थी असला तरी तो 21च्या पुढे नाही गेला. टॉपर विद्यार्थी 21 ते 22 दरम्यानच असेल, याच्यापेक्षा जास्त कोणी घेतलेली नाही. तर हा सरासरी हा जर विचार केला तर तुमचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ लागणार आहे म्हणजे हे 20 आणि 20 40 हे 40 आणि 40 आणि 40 80 82 म्हणजे 82 जे विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते तर त्यांचं 100% सिलेक्शनच आहे. ज्या विद्यार्थ्यांना 82 प्रश्न त्याचे बरोबर आले आहेत ते प्रश्न त्या विद्यार्थ्याचं ओपन कॅटेगरीमधून त्याचं सिलेक्शन पक्कं आहे. आणि जे विद्यार्थी 78 ते 80 त्यांचा रो स्कोर आहे ते विद्यार्थीसुद्धा सेफ आहेत. त्यांचंसुद्धा नॉर्मलायझेशन होऊन त्यांना चांगले मार्क्स पडून त्यांचंसुद्धा सिलेक्शन होण्याचे खूप चान्सेस आहेत. तर माझ्यानुसार 78 ते 80 ओपनचा विद्यार्थी ज्यांना आहे प्रश्न ज्यांचे बरोबर आले आहेत ते विद्यार्थी सेफ आहेत. तसंच इतर कॅटेगरीचा जर विचार केला तर आपण इतर कॅटेगरीचा विचार केल्यानंतर तुम्हाला सांगतो आहे, जर ओपनचा मी तुम्हाला सांगितलं आहे, ओपन 78 ते 80 रॉ स्कोर. OBC हा सुद्धा एवढाच लागू शकतो किंवा 2 मार्क्स कमी येऊ शकतात, पण 78पर्यंत 78च्या पेक्षा कमी नाही येऊ शकत. तसेच SC यांचंसुद्धा SCसुद्धा कमी नाही लागत. तर त्यांचे 75 प्रश्न बरोबर आहेत, 75 ते 77 प्रश्न बरोबर आहेत, ते विद्यार्थी सेफ मानावेत. ST 73 ते 75 ज्या विद्यार्थ्याचे प्रश्न बरोबर आले आहेत. जनरल म्हणजे मुलांसाठी 73 ते 75 STसाठी हे विद्यार्थी सेफ आहेत. जर
एवढाच तुमचा जर रॉ स्कोर आलेला असेल तर तुम्ही विद्यार्थी सेफ आहात. कारण नॉर्मलायझेशन होऊन 80चे 85सुद्धा होऊ शकतात किंवा 90सुद्धा होऊ शकतात. 90 दुने 180 मार्क्ससुद्धा तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे तुमचा 80 प्रश्न जरी बरोबर आलेत तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ते 90 प्रश्न होऊ शकतात आणि 90 गुणिले 2 तर 180 मार्क्स तुम्हाला पडतात आणि 180वर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. तसंच आता हे OBCचा 78चा मुलगा 78 प्रश्नाच्या बरोबर आहे, त्याचे नॉर्मलायझेशन 85 प्रश्नसुद्धा बरोबर येऊ शकतात. जसं की 75 प्रश्नाचे 85सुद्धा होऊ शकतात. ते शिफ्ट वाईजनुसार डिपेंड आहे. ज्या शिफ्टचा सरासरी स्कोर कमी असेल मार्क्स तिथे त्यांना नॉर्मलायझेशनचा जास्त फायदा होतो. तर अशा रीतीनं हा कट ऑफ मी तुम्हाला सादर केला विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा एक अंदाज बांधू शकता तुमच्या पेपरवरून तुम्हाला किती मार्क्स आलेत आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ते वाढू शकतात. काही जणांचे 1-2सुद्धा वाढतात, काही जणांचे तेवढेसुद्धा राहतात आणि काही जणांचे कमीसुद्धा होऊ शकतात. कारण ते सर्व काही डिपेंड आहे शिफ्टवर. जर तुम्ही शिफ्ट हार्ड असेल, जेवढी शिफ्ट हार्ड तेवढा शिफ्ट नॉर्मलायझेशनमध्ये त्याचा फायदा होतो. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचं सगळ्यांचं सिलेक्शन हो. जय हिंद.